हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2025चा रिझल्ट कोणत्या डेटला लागणार आहे, कोणत्या डेटला तुम्ही स्कोर कार्ड डाउनलोड करू शकता, तर याबद्दल एक इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे MST CET 2025 रिझल्टबद्दल. तर पहा, MST CETचा रिझल्टसाठी तुम्ही नक्की इथं एक्सायटेड असाल, कारण की MST CET एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला इथं ॲडमिशनसुद्धा करावी लागणार आहे इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर आणि वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेससाठी. तर त्या प्रोफेशनल कोर्सेससाठी ॲडमिशन करण्यासाठी त्याचा रिझल्ट येणे MST CETचा हे इम्पॉर्टंट आहे. तर रिझल्ट कोणत्या डेटला वगैरे येणार आहे, तर त्याची एक ऑफिशियली आजच एक अपडेट आली आहे, ते मी तुम्हाला इथं देणार आहे. ओके, बट त्या अगोदर पहा, इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्हाला MST CETचे एक्सपेक्टेड पर्सेंटेज, त्याचबरोबर महाराष्ट्रामधून जे टॉप कॉलेजेस असतात, जे की MST CETच्या बेसवरती तुम्ही तिथे ॲडमिशन करू शकता, तर ते कॉलेजची लिस्ट तुम्हाला पाहायची असेल, तर ते कॉलेजची लिस्ट, त्याचबरोबर तुमच्या एक्सपेक्टेड पर्सेंटेज तुमच्या शिफ्टनुसार, तुमच्या डेटनुसार, हे एक व्हॉट्सअप बोट आहे फ्रीमध्ये, त्याचा यूज करून तुम्ही पाहू शकता. त्या व्हॉट्सअप बोटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही एक वेळ चेकआउट नक्की करा. तर पहा, MST CET रिझल्ट डेटबद्दल जर बोलायला गेलं, तर पहा, MST CETची जेव्हा ॲन्सर की आली, ॲन्सर की आल्यानंतर तुम्ही काही जणांनी इथं ऑब्जेक्शन रेज केलेले असतील. म्हणजेच काय, की जे क्वेश्चन वगैरे चुकीचे असतील, तुम्हाला वाटलं असेल चुकीचं ऑप्शन वगैरे दिलं आहे, ऑब्जेक्शन रेज केले असतील. आता रिझल्ट लागण्याच्या अगोदर म्हणजे काय असते ना, स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस असते. असं नाही की डायरेक्ट रिझल्ट तुमचं इथं डिक्लेअर करतील, नाही. तर MST CETचा रिझल्ट डिक्लेअर करण्या अगोदर ऑनलाईन तुम्हाला इथं काय असते, की तुमचं जे बोनस मार्क्स तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे. बोनस मार्क्स काही जणांना इथं मिळतील आहेत. ओके, कोणत्या विद्यार्थ्यांना मिळतील, कोणत्या शिफ्टच्या स्टुडंट्सना मिळतील, कोणत्या डेटच्या विद्यार्थ्यांना मिळतील, हे सगळं आपल्याला माहिती पडणार आहे. ते कधी, तर एक स्पेशल PDF येणार आहे. त्या PDFमध्ये सगळं सांगितलं जाणार आहे, की कोणत्या डेटच्या स्टुडंट्सना कोणता क्वेश्चन इथं रॉंग होता किंवा चुकीचं ऑप्शन दिलं होतं ॲन्सर कीमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांना इथं मार्क्स मिळतील वगैरे. हे सगळी एक PDF येणार आहे, ते बोनस मार्क्सची. तर ते PDF आल्यानंतर तुमचं इथं रिझल्ट लागणार आहे. मग ती PDF कधी येणार, रिझल्ट कधी लागणार, ते त्याची जी इथं अपडेट आहे. तर पहा, आजच ही अपडेट आलेली. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पहा, 31 मे 2025ची. तर पहा, की MST CET रिझल्ट डेटबद्दल. तर इथं पहा काय सांगितलेलं आहे, की द स्टेट CET सेल महाराष्ट्र इज एक्सपेक्टेड टू अनाउन्स द MST CET 2025 रिझल्ट इन द फर्स्ट वीक ऑफ जून. ओके, इथं सांगत आहे की MST CETचा जो रिझल्ट आहे तो एक्सपेक्टेड सांगत आहे की फर्स्ट वीक ऑफ जूनमध्ये. आणि जसं मी तुम्हाला सुद्धा अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, की एक्सपेक्टेड आहे की तुमचं फर्स्ट वीक ऑफ जूनमध्ये लागणार आहे. आता हे न्यूजमध्ये जर आता आलं की फर्स्ट वीक ऑफ जूनमध्ये लागणार, पण मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की एक्सपेक्टेड आहे की फर्स्ट वीक ऑफ जूनमध्ये इथं तुमचं रिझल्ट लागू शकेल. मग आता फर्स्ट वीक ऑफ जूनमध्ये तुमचा रिझल्ट इथं डिक्लेअर जर होत असेल, इम्पॉर्टंट काय, की तर बोनस मार्क्सची PDF तर आता लगेच यायला पाहिजे. तर हां, तर तुम्हाला जे बोनस मार्क्सची PDF वगैरे आहे, जे अपडेट आहे बोनस मार्क्सची, ते आय होप की 2 ते 3 दिवसामध्ये, ठीक आहे, 2 ते 3 डेजमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते. आणि त्या 2 ते 3 डेजच्या नंतर म्हणजे काही दिवसांनी होऊ शकते, 5 ते 6 दिवसांनी इथं असं होऊ शकते की तुमचा रिझल्ट इथं डिक्लेअर होऊन जाणार. म्हणजे एक्सपेक्टेड आहे, मॅक्सिमम चान्स आहे की फर्स्ट वीक ऑफ जूनमध्ये तुमचा रिझल्ट लागणार आहे. आणि जर नाही लागला फर्स्ट वीक ऑफ जूनमध्ये, तर एक्सपेक्टेड आहे की म्हणजे 100% तुमचा सेकंड वीक ऑफ जूनमध्ये तुमचा रिझल्ट तर इथं लागणारच आहे. कारण की अजूनसुद्धा तुमचं बोनस मार्क्सची PDF नाही आली, म्हणून मी इथं सेकंड वीक ऑफ जूनमध्ये गेलेलो आहो. ठीक आहे. जर 1 ते 2 दिवसांमध्ये लगेच इथं PDF आली बोनस मार्क्सची, तर ऑब्जेक्शन रेज केली होती विद्यार्थ्यांनी त्याची, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा फर्स्ट वीक ऑफ जूनमध्ये रिझल्ट तर कन्फर्म आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पहा, की इट मस्ट बी नोटेड दॅट द MST CET रिझल्ट 2025 फॉर बोथ PCM आणि PCB ग्रुप विल बी रिलीज सायमल्टेनियसली. ओके, म्हणजेच काय, की PCM आणि PCBचा जो रिझल्ट आहे तो एकसारखाच इथं लागणार आहे, असं वेगवेगळा लागणार नाही. जसं तुमची ॲन्सर की वेगवेगळी आली होती, तर तसं नाही आहे. तर एकसारखाच तुमचं इथं रिझल्ट काय डिक्लेअर्ड होणार आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे इम्पॉर्टंट अपडेट होती. जशी आता बोनस मार्क्सची अपडेट येणार आहे, मी तुम्हाला इथं देणार आहे. तुम्हाला बोनस मार्क्स वगैरे मिळतील का, हे सुद्धा तुम्ही एक वेळ चेक नक्की करून घ्या. आणि स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया तुमची इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसमध्ये. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पुढे नक्की इथं शेअर करा. आणि एक वेळ एक्सपेक्टेड पर्सेंटेज चेक करायचे असतील, कॉलेज दोस्त व्हॉट्सअप बोर्डची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. थँक्यू.